नमस्कार पब्लिक, मी तुमचा कोल्हापूरचा आद्या आणि आज मी आलोय जगभरात आपल्या लाकडी वस्तूंसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सावंतवाडीमध्ये. आज मला लाकडी वस्तू घ्यायच्या आहेत. त्याच्या आधी म्हणलं सावंतवाडीमध्ये राजघराणा आहे, त्यांचा राजवाडा बघायचा आहे म्हणून इथं आलोय आणि नंतर मग जाणार आहे मी लाकडी वस्तू घ्यायला. कारण माझ्या बाळांना खेळणी घ्यायची आहेत मला. चला तर बघू मग. राजवाड्यामध्ये गेलो. राजवाडा हा बाहेरून खूपच भारी दिसत होता. त्यानंतर राजवाड्यामध्ये प्रवेश केला. वाड्यात आत गेल्यानंतर जुन्या वस्तू बघायला मिळाल्या. तसंच घरातील देवही बघायला भेटले. जुन्या वस्तूमध्ये फोटोज, शोच्या वस्तू, घरातील साहित्य असं बरंच काही होतं. ते खूप भारी होतं. त्याचबरोबर सावंत भोसले घराण्याचे फोटोज, पेंटिंग्स, त्याचबरोबर नेपाळमधली भैरव कळसूत्री बाहुली बघितली. नंतर पुढे गेलो. पुढे काही वस्तू बघितल्या. त्याचबरोबर संपूर्ण राजवाडा बघून बाहेर पडलो. बाहेर मी गेलो नंतर लाकडी बाजारपेठेत. लाकडी बाजारपेठेत नुसती खेळणी नाही तर घरातील वस्तू पण इथे भेटतात. ते बघितलं. त्यानंतर मला पाहिजे असणारी खेळणी बघितली. खेळणी बघून झाल्यानंतर मला हवी ती खेळणी मी घेतली. थोड्याफार घरगुती वस्तू बघितल्या आणि बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर 360 खेड्यांचे अधिपती असणारे श्री देव उपलकरांचे दर्शन घेतले. श्री देव उपलकरांना इथले राखणदार पण म्हटलं जातं.